यस स्टार्टिंग एंडला पाहिलं तर स्वराज्य 32 शिराळ्याचा डायमंड आपल्याला पाहायला मिळतोय मयूर पन्हाळकर. तर दुसऱ्या बाजूला त्याची साथ द्यायला आलाय बाबू बेवले. तर गोलंदाजी मार्कवर विजय आपल्याला पाहायला मिळतोय. विजयच्या पहिल्या चेंडूवर मयूरच्या बॅटमधून आलाय खणखणीत दणदणीत एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून हाय हँडसम षटकार. पुढचा चेंडू विजय यांचा. बॅक टू बॅक दुसरा षटकार. एक एक्स्ट्रा कव्हरला तर एक लॉंग ऑफच्या डोक्यावर मस्तक देऊन हा आलाय षटकार. बेस्ट वर्सेस बेस्ट बॅटल जरूर रंगला असतं. जर हॅरी पुनवत संघाचा हॅरी असता तर नक्कीच बेस्ट वर्सेस बेस्ट असं बॅटल मैदानाच्या आतमध्ये रंगताना आपल्याला पाहायला मिळालं असतं. मात्र कुठेतरी हॅरीची कमी पुनवत संघाला जाणवेल का? कारण हॅरी देखील मयूर सारखाच एक घणाघाती फलंदाज आहे पुनवत संघाचा. मात्र आम्ही देखील कमी नाही. हॅरी विना आम्ही देखील खेळू शकतो. आम्ही देखील आमचा आज खेळ दाखवू शकतो. जोपर्यंत मयूर पन्हाळकरला नॉन स्ट्रायकिंग एंडला ठेवण्याचा जेवढं जास्तीत जास्त प्रयत्न करतील ना तेवढं पुनवत संघाच्या भल्यावर असेल. कारण जोपर्यंत मयूर स्ट्राईकला आहे ना तोपर्यंत षटकार चौकारांची आतिषबाजी आपल्याला पाहायला मिळणार. पहा षटकारांची हॅट्रिक पाहायला मिळते. 6 चेंडू 6 षटकारांचा विक्रम या ग्राउंडवरचा शंकरने केला होता. तो विक्रम मयूर पन्हाळकर मोडेल की काय पाहावं लागेल. सुरेख असा चेंडू कमबॅक 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 म्हणावं लागेल. 3 षटकार जरूर तू मला मारले मात्र 4था चेंडू हा माझा असेल असं उत्कृष्ट कमबॅक केलं गोलंदाज. नाव आहे विजय ज्याच्या नावातच जय आहे असा विजय. पंचांचा इशारा येतोय. बीमर पद्धतीचा चेंडू म्हणजेच फ्री हिटचा चेंडू. उघडा डोळे पहा नीट. पुढचा चेंडू असेल फ्री हिट आणि फ्री हिट. कुठेतरी गोरख आपल्या गोलंदाजाजवळ जाऊन कान मंत्र देताना पाहायला मिळतात. प्रेशर आणि प्रेशर पाहायला मिळतं गोलंदाजावर. अनुभवी गोलंदाज जरूर आहेत मात्र प्रेशर आणि सुरेख असा चेंडू हाताळलाय. फ्री हिटच्या नामी संधीचा पुरेपूर असा फायदा मात्र करता आलेला नाही. सिंगलने स्ट्राईक मात्र रोटेट केले मयूर पन्हाळकर याने. आता मात्र बाबूला सांगितलं की मी त्या 3 षटकार ते ठोकलेत आता तुझी बारी. पाहूया खरबूजे को देखे खरबूजा रंग बदलता है क्या. आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ समाप्त झाला आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 20 या आकड्यावर. पाहूया बाबू षटकार मारेल का की गोलंदाज विजय त्याच्यावर भारी ठरतोय. आणि पहा बाबूने समालोचन कक्षातून सांगितलं आणि बाबूच्या बॅटमधून आला षटकार. म्हणजे आजच्या दिवसातील दुसरं एक्सपेन्सिव्ह षटक या निनाई देवी चषक 2024 मधील दुसरं एक्सपेन्सिव्ह षटक आपल्याला पाहायला मिळतंय. पहिलं षटक पाहिलं तर मेनी संघाच्या गोलंदाजाचं पाहायला मिळालं होतं सुरेशचं ज्याने 27 धावा खर्च केल्या होत्या आणि आता मात्र विजयने 26 धावा खर्च केल्यात. या निनाई देवी चषक मधील दुसरं एक्सपेन्सिव्ह षटक आपल्याला पाहायला मिळालं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 26 या आकड्यावर. अजून देखील 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे. आतापर्यंत पाहिलं तर सर्वोच्च धावसंख्या 56 अब तक 56 आपण पाहिली होती. आता मात्र ती धावसंख्या C11 कुसाईवाडी हा संघ मोडेल का. गोरख नवीन गोलंदाज संघाचा अनुभवी गोलंदाज पाहायला मिळतोय. वाईडवर यॉर्कर पद्धतीचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता आणि बाहेर निघून बॅडमिंटन स्ट्रोक पाहायला मिळाला. गोरखच्या देखील पहिल्या चेंडूवर मयूर पन्हाळकर याने हल्ला चढवलाय. यष्ट्यांच्या मागून कर्णधार आलेत काहीतरी कान मंत्र देताना पाहायला मिळत आहेत गोलंदाजाला. मात्र गोलंदाज देखील अनुभवी गोलंदाज आहे.
पुन्हा एकदा बॅडमिंटन स्ट्रोक. खेळाडू त्या ठिकाणी तैनात. कुठेतरी फंबल होताना पाहायला मिळतोय. मिड विकेटचा खेळाडू कुठेतरी एक्स्ट्रा मिड विकेटच्या दिशेने चेंडू जातोय. धन 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 करत सीमा रेषे पार चौकार. पहा मयूर सारख्या घातक फलंदाजाला जर अडवायचं ना तर रणनीती आखावी लागेल. काहीतरी डोक्यामध्ये प्लॅन करावे लागतील. कारण मयूर जोपर्यंत मैदानात आहे तोपर्यंत समोरच्या संघाची डोकेदुखी नक्कीच पाहायला मिळते. हाफ ट्रॅकर टायमिंग प्रॉपर आणि हा येतोय मयूरच्या बॅटमधून स्क्वेअर लेगच्या डोक्यावर हॅन्ड हँडसम मॅग्निफिसंट षटकार. काय सुरेख अशी फटलेबाजी पाहायला मिळते. चौकार षटकारांची आतिषबाजी पाहायला मिळते. आणि स्कोररच्या भूमिकेत जर पाहिलं ना जालिंदर दादा पन्हाळकर अनेक वर्ष त्यांनी देखील श्री 11 कुसाईवाडी या संघासाठी खेळताना आपण त्यांना पाहिलं होतं. मात्र आज स्कोररच्या भूमिकेत आपण त्यांना पाहतोय. सुरेख असा चेंडू क्रिकेटमधील ब्रह्मास्त्र याला म्हटलं जातं. ते अस्त्र शस्त्र मयूरच्या विरोधात वापरताना गोलंदाज गोरख आपल्याला पाहायला मिळतोय. अक्षरशः बुंध्यात टाकला होता चेंडू. मयूरने षटकार जरूर लगावला. आतापर्यंत मयूर पाहिलं तर चौकार षटकारांची आतिषबाजी करताना पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 43. 1.4 चेंडूचा खेळ झाला आणि 43 धावा धावसंख्येवर पाहायला मिळतात. बाबू बेबले आपल्याला पाहायला मिळतो ज्याच्या बॅटमधून एक षटकार जरूर आला आहे. दुसरा चेंडू आतापर्यंत फेस करताना पाहायला मिळतोय. चला यानंतर होणारा सामना जय मल्हार स्पोर्ट्स कुसळेवाडी विपक्ष मोतीराम स्पोर्ट्स पनुंब्रे बक्षीस पात्र फेरीतील सामना. दोन्ही संघांच्या संघनायकांनी दक्षता घ्यायची आहे की इनिंग ब्रेकमध्ये केला जाईल टॉस. दोन्ही संघाच्या संघनायकांनी तयार राहायचे. एका बाजूला जय मल्हार स्पोर्ट्स कुसळेवाडी तर दुसऱ्या बाजूला मोतीराम स्पोर्ट्स पनुंब्रे. दोन्ही संघाच्या संघनायकांनी इनिंग ब्रेकमध्ये यायचे. टॉस केला जाईल इनिंग ब्रेकमध्ये. तिसरं षटक कोणता गोलंदाज हाताळण्यासाठी येईल संदीप आणि कितपत धावा थांबवू शकतील पाहावं लागेल. 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 43. एकही विकेट आतापर्यंत गमावलेला नाही. यस हनुमंत जाधव उर्फ हॅरी याची कमी कुठेतरी जाणवत असेल पुनवत संघाला. कारण हॅरी संदीप गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय. हॅरी जर पाहिलं ना तर 32 शिराळा ग्रामीण प्रीमियर लीग या ग्रामीण प्रीमियर लीगमध्ये खेळताना पाहायला मिळते. हनुमंत जाधव उर्फ हॅरी याला आपण गावावरून हा सामना आपल्या संघाचा नक्कीच पाहत असतील. हॅरी तिथे जर पाहिलं तर चिंचेश्वर स्पोर्ट्स मांगरूळ या संघातून 32 शिराळा ग्रामीण प्रीमियर लीगमध्ये खेळताना पाहतोय आपण हॅरी हनुमंत जाधव उर्फ हॅरी यांना. हनी माफ करा हनी यांना. कॅचेटीचा कॉल आहे. मिस टायमिंग स्ट्रोक. काय घडतंय मात्र नो चेंडू. पंचांचा इशारा आहे नो बॉल. 2 धावा तर अर्जित केल्यात. यस गोलंदाजाच्या शैलीवर आक्षेप घेतलाय. गोलंदाजाच्या शैलीवर आक्षेप घेतलाय आणि गोलंदाज नवीन गोलंदाजाला मैदानात यावं लागेल. म्हणजेच आता 9+2 धावा ॲड करून संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 48 या धावसंख्येवर. सकाळच्या 17 पासून पाहिलं तर स्कोरिंगचं काम जालिंदर दादा पन्हाळकर करताना पाहत आहे. तर पंचांच्या भूमिकेत MCA लेवलचे पंच आणि या नवी मुंबईमधील एक नावाजलेले पंच दत्ता मेहर सर आणि शशी मेहर सर अनेक वर्ष नवी मुंबईमधील सारसोळ या ग्राउंडवर क्रिकेटसाठी दिलेले पंचांच्या भूमिकेत पाहायला मिळतात. दत्ता मेहर शशी मेहर सर. तर सातारा स्पोर्ट्स लाईव्ह या यूट्यूब चॅनल कॅमेरामॅन रोशन दादा आज त्यांचा वाढदिवस आहे. पॅडल स्वीपचा चेंडू. कॅचेटीचा कॉल आहे. खेळाडू त्या ठिकाणी तैनात जरूर आहे. सुरेख असा प्रयत्न जरूर केलाय. कॅचेटीचा कॉल होता. नो बॉलचा फ्री हिट होता. फ्री हिटवर मात्र सुरेख प्रयत्न आणि 2 धावा पूर्ण केल्यात. आपल्या संघासाठी 4 धावा सेव्ह केल्यात आणि 50 धावा लागल्या त्या मित्रांनो.
श्री 11 कुसाईवाडी संघाच्या 50 धावा धावसंख्येवर लागलेत. अजून देखील पंचांचा इशारा, व्हाईट बॉलचा इशारा. 51 धावा. अजून देखील 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. अक्षय त्या ठिकाणी आहेत. सुरेख असा झेल संपलाय. मयूर पन्हाळकरचा खेळ. मित्रांनो लॉंग ऑनच्या दिशेने जो खेळाडू होता अक्षय, त्याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या, कारण संघाच्या धावसंख्या 51 वर पहिला विकेट मयूर पन्हाळकर याचा मोठा मासा गळाला लावताना पाहायला मिळतात. आणि 14 चेंडू आणि 42 धावांची खेळी करून मयूर पन्हाळकर तंबूच्या आश्रयाला, सावलीच्या आश्रयाला जाताना पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येस आपला 12वा खेळाडू पाठवत आहे श्री 11 कुसाईवाडी संघ. मयूर जरा बॅटरचं नाव आमच्यापर्यंत पोहोचवायचंय. विवेक नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. कुठेतरी मिस टायमिंग फिल्डिंग मध्ये कुठेतरी लेझी क्रिकेट पाहायला मिळतंय. पुनवत संघाकडून लेझी क्रिकेट पाहायला मिळतंय, कारण त्यांना देखील माहिती आहे संघाच्या धावसंख्येवर फार धावा लागल्यात, आपण देखील चेस करू शकतो. हानीची कुठेतरी कमी त्यांना भासणार आहे फलंदाजी करताना, कारण पुनवत संघाचा बाहुबली म्हणून हानीला ओळखला जातं. टीव्ही स्क्रीनवर पाहू शकता मयूर पन्हाळकर याची व्हिडिओ सातारा स्पोर्ट्स लाईव्ह या चॅनलवर अपलोड करण्यात आली आहे. 14 चेंडू 42 धावा.